या माझ्या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक माझ्या मराठी मुलांना आणि मुलींना 100% रोजगार 100% या महाराष्ट्रातच मिळेल। खासगी कंपन्यांमध्ये आरक्षण नाही आणि ते आरक्षण देत पण नाहीत। मला आरक्षणाची गरज पण नाही। मी तुम्हाला आता शब्द देतो की या खासगी कंपन्यांमध्ये देखील आरक्षणाविना महाराष्ट्रामधल्या प्रत्येक मराठी मुलामुलींना तिथे नोकऱ्या मिळतील। 800 फूट खाली पाणी लागत नाहीये। कुठून कसली शेती करणार आहात तुम्ही? माणसं इथे मराठवाड्यामध्ये यायला तयार नाहीत, मराठवाड्यात जायला तयार आहेत। या असल्या सगळ्या कुठच्याही गोष्टींकडे तुमचं लक्ष जाऊ नये। विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा विषय असेल ना तर अजून अनेक विषय असतील, कुठच्याही गोष्टींकडे तुमचं लक्ष जाऊ नये याच्यासाठी म्हणून हा जातीपातीचा विषय तुमच्या समोर आलाय। भांडा। जर चौघेही सांगतायत की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ, मग आतापर्यंत का नाही दिलं? कधी यांची सत्ता कधी यांची सत्ता आजपर्यंत होत गेली। साधारणपणे या सगळ्या गोष्टीला आता 20 वर्ष होत आली। इतक्या वर्षामध्ये फक्त तुम्हाला झुलवत ठेवले, झुलवत। शरदचंद्रजी पवार यांना असं वाटलं की आता ह्या धर्माभिमानाच्या ह्या सगळ्या गोष्टी, हिंदुत्वाच्या गोष्टी ह्या छाटायच्या कशा, यातनं लोकांना बाहेर कसं काढायचं, मग जातीचं राजकारण आणा। तेव्हापासून हे महाराष्ट्रामध्ये जातीचं राजकारण सुरू झालं। जात प्रत्येकाला प्रिय असते हो, जात प्रत्येकाला प्रिय असते। प्रत्येक जण सांगतो माझी जात चांगली आहे, मान्य आहे मला, चला। प्रत्येकाला आपल्या जातीबद्दल प्रेम असणं यामध्ये काही वावगं नाही, पण दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष असणं, मला असं वाटतं इथे सगळा संघर्ष सुरू होतो। अजून एक महत्त्वाची बातमी बघूया। ही बातमी आहे पालघरमधून। पालघरमध्ये बॅनर वॉर बघायला मिळतंय। बोईसर विधानसभेत दोन्ही शिवसेना आमने सामने आलेले आहेत। एका बाजूला शिंदेंची शिवसेना आणि दुसरीकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना आमने सामने आली आहे। एकमेकांच्या उमेदवारांचे बॅनर फाडले गेलेत। शिवसेना उबाठाचे उमेदवार विश्वास वळवी तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विलास तरे यांचे बोईसर शहरात बॅनर फाडलेत। बोईसरच्या सिडको परिसरात ही घटना घडली आहे। दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांसह पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत। आमचे प्रतिनिधी राहुल पाटील यांना अधिक विचारूया। राहुल, काय नेमका हा प्रकार आहे? कधी तो समोर आला, निदर्शनास आला? आत्ताचं काय चित्र? नक्कीच सुवर्ण, आपण पाहिलं तर बोईसर विधानसभेत सध्या दोन्ही शिवसेना ज्या आहेत त्या आमने सामने आलेल्या पाहायला मिळतात। बोईसर शहरातील जो सिडको परिसर आहे या परिसरात काल रात्रीच्या सुमारास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचे जे उमेदवार आहेत विश्वास वळवी यांचे बॅनर लागले होते आणि याच बॅनरवर सकाळच्या सुमारास शिवसेना शिंदे गटाच्या काही कार्यकर्त्यांनी आपले उमेदवार जे आहेत विलास तरे यांचे बॅनर चिपकवले आणि त्याच्यावरून हा वाद जो आहे तो चिघळलेला पाहायला मिळाला। त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे काही कार्यकर्ते गेले या ठिकाणी आणि त्यांनी हे बॅनर जे आहेत ते शिंदे गटाचे विलास तरे यांचे बॅनर फाडले। त्यावरून हा वाद जो आहे तो चिघळला। यावेळी दोन्ही शिवसेनेतील कार्यकर्ते आणि पदाधिकारी जे आहेत ते या सिडको परिसरात आमने सामने आले होते। मात्र त्यानंतर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत हा जो वाद जो आहे तो मिटवलेला आहे। मात्र याच्यानंतर सुद्धा बोईसरमध्ये दोन्ही शिवसेनेतील वाद जो आहे तो चिघळलेला पाहायला मिळेल, कारण की दोन्ही बाजूचे जे कार्यकर्ते आहेत किंवा पदाधिकारी आहेत जे ते सध्या आक्रमक झालेले पाहायला मिळतात। सध्या या ठिकाणी हा वाद मिटला असला तरी सुद्धा इतर ठिकाणी जे बॅनर लागलेले आहेत त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर हा वाद जो आहे तो चिघळण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते। नक्की राहुल, धन्यवाद माहिती दिलीत त्याबद्दल। देशात जातनिहाय जनगणना होणारच आणि 50% मर्यादा ओलांडणार असं राहुल गांधी पुन्हा एकदा म्हणाले। नागपुरामध्ये राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेसकडून संविधान संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला। विविध मुद्द्यांवरून त्यांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला। तो ये आवाज निकली छोटी सी, पहले कहती है भैया जाति जनगणना, मैंने सुना, फिर थोड़ी फैली, फिर और फैली, और फिर उसके बाद मैं देख रहा था
मोदी जी का चेहरा बदलने लग गया। ये क्या हो रहा है? देश की जनता न्याय कैसे मांग रही है? जाति जनगणना से सब कुछ साफ हो जाएगा। हिंदुस्तान के हर गरीब व्यक्ति को, चाहे वो जनरल कास्ट का हो, दलित हो, आदिवासी हो, पिछड़े वर्ग का हो, माइनॉरिटी हो, महिला हो, जो भी, सबको पता लग जाएगा कि इस देश में हमारे हाथ में कितनी पावर है। और आरएसएस एक के बाद एक, आरएसएस इस पे सीधा आक्रमण नहीं कर सकती है, डरते हैं। अगर सामने से इसके साथ लड़ गए, वो 5 मिनट में हार जाएंगे। सामने से नहीं आ सकते। वो जानते हैं कि जिस दिन वो सामने से आ गए, उसी दिन कहानी खत्म हो जाएगी। तो छुप के आते हैं, अलग अलग शब्दों के पीछे छुप के आते हैं। विकास, प्रगति, इकोनॉमी, अलग अलग शब्दों के पीछे छुप के आते हैं। मराठा समाजाचे नेते नरेंद्र पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली। फडणवीसांवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी स्वतः सीएम असताना काय काम केलं असा सवाल त्यांनी केला। होतं की सत्तेवर येताना 2.5 वर्षामध्ये उद्धवजी ठाकरे त्यांचे नेते आणि हे प्रवक्ते यांनी काय काम केलं हे तरी दाखवून द्या। लोकसभेत ताईंचा गेम केला, आता विधानसभेत धनुभाऊचा गेम करायचा आहे, यासाठी व्यूहरचना सुरू आहे असं मोठं विधान धनंजय मुंडेंनी केलेलं आहे। तसंच माझा राजकीय अस्त करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा टोलाही त्यांनी लगावला। दरम्यान मला संपवाल, माझं नाव संपेल, पण लोकांची ताकद कशी संपवाल असे खडे बोल राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विरोधकांना सुनावले। परळीतील व्यापाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते। तसंच आपल्या मातीतल्या नेतृत्वाला संपवण्याचा विचार करताय असं म्हणत धनंजय मुंडे आणि आपला नेता जपा असं आवाहन मतदारांना केलं। अशी व्यूहरचना करावी की लोकसभेत ताईचा गेम केला तर विधानसभेत धनंजयचा करायचा। का व्यूहरचना? आपलं अस्तित्व काय? ही व्यूहरचना कशासाठी करावी? का माझी भीती आहे? भीती धनंजय मुंडेची नाहीये, भीती तुम्ही जे आहेत। धनंजय मुंडेची ताकद जी महाराष्ट्रात दिसती ती तुम्ही माझ्यावर टाकलेल्या विश्वासाच्या ताकदीची आहे, त्याच्यामुळे ती भीती आहे। त्यामुळे मला संपवणारा नाव संपेल, पण या नावाच्या मागे ही ताकद तुमची आहे, ही आपली ताकद संपवायला निघाले। पूर्वी देवेंद्र फडणवीस तसे चांगले होते, मात्र आता ते थोडे बिघडलेले आहेत। त्यांना कुणी बिघडवलं असा मिश्किल सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला। दरम्यान देवेंद्र फडणवीसांना बिघडवल्यानंतर महाराष्ट्राची वाट लावली असा आरोपही त्यांनी केला। आता लोकशाहीपेक्षा ते व्यवहारशाही करत आहेत अशी टीका रोहित पवारांनी केली आहे। दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे अभिमन्यू आहेत की नाही हे मला माहीत नाही, मात्र नवीन युगातील जनरल डायर नक्की आहेत अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली आहे। व्यक्तीमध्ये दम असेल ना, दम, तर पिस्तूलची काही जरूरत नसते। लोकांना घाबरवण्यासाठी तुम्ही पिस्तूल घेऊन बाहेर जाता। अहो, आमची जी मराठी माणसं आहेत ना, यांच्याकडे बघूनच लोक अर्धी गार होतात आणि खास करून गुजरातचे नेते गार होतात। अहो, ते स्वतःला काय म्हणतात? नवा युगाचे अभिमन्यू। अहो, अभिमन्यू काय असतं ते गोल गोल ते चक्रव्यूह, चक्रव्यूहच्या आत जाऊ शकतात पण बाहेर निघू शकत नाही ना। पण एक गोष्ट तुम्हाला सर्वांना सांगतो की देवेंद्र फडणवीस साहेब अभिमन्यू आहेत नाही आहेत मला माहित नाही, पण नवीन युगातले जनरल डायर नक्की आहेत।